हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. मालेगावात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग. इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे मिळून 43 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना. जलील मालेगावात येऊन करणार गटनेत्याची घोषणा. मुंबईतल्या शिवसेना उभाठा नगरसेविका म्हस्केंनी घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट. नोंदणी दरम्यान गैरहजर म्हस्के फुटल्याची होती चर्चा. केडीएमसीत भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितला. ठाकरेंच्या गटनेत्याचा दावा. सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचा विचार करू असं वक्तव्य. कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय. रवींद्र चव्हाणांची न्यूज 18 मराठीला माहिती. कोल्हापुरातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. जिल्हा परिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढणार. हसन मुश्रीफांची माहिती. महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून माहिती. तर महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन असल्याचंही केलं नमूद. राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात. मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेत महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे. या सोडतीत आता कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. मुंबई महापालिकेतील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा खुल्या प्रवर्गापासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. सध्या कायद्यात SC, ST, महिला आणि ओबीसींसाठी रोटेशननं आरक्षण आहे. मात्र नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्यानं सुरू केली जाऊ शकते. आपण पाहतोय मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेत महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे. आणि या सोडतीत आता कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आणि पुन्हा खुल्या प्रवर्गापासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेमध्ये काही ट्विस्ट येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे. काय अपडेट? मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर राज्यमंत्री नगरविकास विभागाचे आहेत माधुरी मिसाळ आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही लॉटरी काढली जाईल. पण महत्त्वाचे आता मुद्दे किंवा महत्त्वाचा भाग असा आहे की या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची आरक्षणाची जेव्हा सोडत निघेल त्यावेळेला 50% महिला आरक्षण इथे देखील लागू असणार आहे. म्हणजेच 15 महानगरपालिकांमध्ये महिला राज येणार आहे किंवा महिला महापौर असणार आहेत. दुसरा भाग झाला मुंबईचा. आता मला सांगायचं आहे मुंबईमध्ये मागच्या वेळी जे आरक्षण पडलं होतं त्यानुसार खुला प्रवर्ग आणि दुसरा अनुसूचित जाती महिला हा प्रवर्ग पडलेला होता किंवा आरक्षण पडलेलं होतं.
चक्राकार पद्धतच कदाचित कायम राहण्याची शक्यता आहे, कारण चक्राकार पद्धती व्यतिरिक्त नव्यानं पुन्हा ही पद्धत चालू करायची का, तर या सगळ्या संदर्भातला प्रस्ताव अद्याप आलेला नाही. त्यामुळे आता कदाचित पुन्हा एकदा चक्राकार पद्धतीनंच ही सोडत काढली जाईल आणि त्यामुळे जर असं झालं तर मग ठाकरेंच्या शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकतो, असं देखील एक सध्याचं चित्र आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्याच राजकीय पक्षांकडून आता गोळाबेरीज ही केली जाते की आपल्याकडे निवडून आलेले कोणकोणत्या जातीचे लोक आहेत, कोणत्या धर्माचे पंथाचे लोक आहेत, याची सध्या चाचपणी केली जाते. कारण जर तसं आरक्षण पडलं तर मग कोण उमेदवार आपल्याकडे आहेत आणि ते या महापौर पदावर विराजमान होऊ शकतात, या सगळ्याची चाचपणी राजकीय पक्षांकडून गेल्या 2 दिवसांपासून सुरू होती आणि आज ही चाचपणी आता अखेर थांबलेली आहे. कारण 11 वाजता आरक्षण सोडत जाहीर होईल 6व्या मजल्यावर मंत्रालयात माधुरी मिसाळ राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये. बरं सुमित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. बुलेटिनमध्ये स्वागत. एक सविस्तर बातमी आहे. मुंबईतल्या प्रभादेवीमधील सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये माघी गणेश जयंतीनिमित्त माघ श्री गणेश जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आज मुख्य माघी गणेशोत्सवाचा सोहळा पार पडणार आहे. भव्य रथयात्रा, शोभायात्रा निघणार आहे. रविवारपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महोत्सवादरम्यान सिद्धिविनायक मंदिरामध्ये दररोज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आजपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात होती आहे. आज गणेश जयंती आहे. आपले लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पा यांचा जन्मदिवस खरं तर आज आपण एक प्रकारे साजरा करत असतो. मी सध्या मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर उभी आहे. पुढचे 7 दिवस या मंदिरामध्ये हा जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. पहिल्याच दिवशी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तिची शोभायात्रा या ठिकाणी काढली जाते. आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे म्हणजे प्रभादेवी असेल, दादर असेल आणि वरळीचा काही भाग, अशा संपूर्ण भागातून ही संपूर्ण शोभायात्रा काढली जाते आणि पुढचे 7 दिवस अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये हा संपूर्ण उत्सव साजरा केला जातो. आत्ता आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी आरास या गणपती बाप्पाच्या मंदिराला करण्यात आलेली आहे. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतलं एक जुनं मंदिर आहे आणि अत्यंत लोकांचं श्रद्धेचं स्थान असलेलं हे गणेश मंदिर आहे. अगदी सेलिब्रिटी असो नाहीतर सर्वसामान्य माणूस असो, त्याची श्रद्धा या बाप्पांवरती आहे आणि म्हणून आपण पाहतो की दररोज या मंदिरामध्ये लाखो भाविक येऊन दर्शन घेत असतात. यावेळेला सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा गर्दीनं उच्चांक गाठलेला होता. आज आपण पाहतोय की उत्सवाला सुरुवात होतीये त्यावेळेला अत्यंत सुंदर अशी आरास बाप्पाच्या मंदिराला करण्यात आलेली आहे. मी जसं म्हणाले अगदी सेलिब्रिटी असतील नाहीतर सर्वसामान्य नागरिक असतील, बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. पुढचे 4 ते 5 दिवस म्हणजे खरं तर 25 जानेवारीपर्यंत अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये वेगवेगळ्या पूजा अर्चा या ठिकाणी केल्या जाणार आहेत. त्या स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी आहे आणि हा जो गणेश जयंती उत्सव आहे हा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. भक्तांसाठी सुद्धा इथे विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रसादाची तर व्यवस्था नेहमी असतेच, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित शांतपणे बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठीची व्यवस्था मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. एकूणच यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडावा यासाठी सिद्धिविनायक मंदिराच्या वतीनं संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मधील ठाकरेंच्या नगरसेवक सरिता म्हस्के फुटल्याची चर्चा होते. पण सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली. मध्यरात्री त्यांनी नार्वेकरांची भेट घेतली. सरिता म्हस्के कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी दरम्यान हजर नव्हत्या, त्यामुळे म्हस्के फुटल्याची चर्चा होते. आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याशी. सुस्मिता, खरं तर काल 2 व्यक्ती नॉट रिचेबल आहेत उद्धव ठाकरे गटाचे, अशी चर्चा होती. त्यातल्या या एक होत्या का आणि त्या मध्यरात्री जाऊन भेटल्या नार्वेकरांना? काय घडलं? खरं तर निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच महापौर पदाची सोडत निघण्याचा आजचा महत्त्वाचा दिवस जरी असला तरी नेमकी सोडत निघताना कोणत्या कॅटेगरीमध्ये महापौर असेल किंवा कोणत्या प्रवर्गातील हा महापौर असेल याबद्दलची धाकधूक सगळ्याच राजकीय पक्षांना आहे. त्यातही सरिता म्हस्के यांची जागा अतिशय महत्त्वाची आहे.
आतापर्यंतच्या आरक्षण पद्धतीनुसार जर आरक्षण लागू झाले असते तर मात्र हा ड्रामा आपल्याला पाहायला मिळालेला नसता। एसटी प्रवर्गातनं सरिता म्हस्के या असल्यामुळे त्यांच्या एकूणच उमेदवारीबद्दल सुद्धा धाकधूक होती। त्या जिंकून त्या प्रभागात 128 मधनं जिंकून कोण येणार याबद्दल सगळ्या राजकीय पक्षांनी तयारी केलेली होती, परंतु शिवसेनेकडनं सुद्धा आता सरिता म्हस्के यांना रिचेबल करण्यामध्ये यश आल्याचं पाहायला मिळतंय। मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतचे त्यांचे फोटो समोर आलेले आहेत। काही तासांपूर्वी जर आपण बघितलं, अगदी कालच्या दिवशी आपण जर बघितलं तर ते शिंदे गटाच्या संपर्कात आहे, वेगळा राजकीय निर्णय घेणार अशा पद्धतीच्या चर्चा समोर येत होत्या। ज्या वेळेला कोकण भवनला सर्व नगरसेवक गेले त्याही वेळेला सरिता म्हस्के त्यांच्यासोबत नव्हत्या आणि तिथूनच शिवसेनेनं नॉट रिचेबल असलेल्या या नगरसेविकेला पुन्हा रिचेबल करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना कुठेतरी यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रात्री 2:30 वाजताच्या दरम्यान त्यांची मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत भेट झालेली आहे। याचाच अर्थ आज ज्या वेळेला महापौर पदाची सोडत निघेल त्यानंतर सर्व पर्याय हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे असणार आहेत। त्यामुळे जर ठाकरेंचा नगरसेवकाला महापौर बनवायचं असेल तर अनेक अडचणी या कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। अजूनही धाकधूक कायम आहे, कारण आज 11 वाजता ज्या वेळेला महापौर पदाची सोडत होईल त्यावेळेला निश्चित होणार आहे की कोणत्या प्रवर्गातला महापौर मुंबईवरती अधिराज्य करणार आहे। नक्की सुस्मिता, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।